हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. जान्हवी मनातच विचार करत होती, अरे वा, किती गोड दिसत आहेत दोघेही, किती सुंदर जोडपं आहे. पुढच्या क्षणातच तिने स्वतःलाच त्या मुलीच्या जागी कल्पना करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ती आपल्या विचारातून बाहेर आली. राजवीर तिच्या शेजारी येऊन बसलेला पाहताच तिने नाराजीचे भाव केले. कधी मिळणार मला माझा चार्मिंग बॉय? काय नशीब आहे माझं इतक्या सुंदर ठिकाणी, आणि मी कोणाच्या शेजारी बसले आहे? आपल्या नशिबाला दोष देत जान्हवी मनातच कुरकुरत होती. दरम्यान तिकडे ती मुलगी जेवायला नाही म्हणत होती, तर तो मुलगा तिच्यावर प्रेमाने आग्रह करत तिला खाऊ घालत होता. जान्हवी मात्र त्यांच्या त्या गोड क्षणांवरच नजर रोखून होती. जेवत असताना अचानक राजवीची नजर जान्हवीकडे गेली. तो तिला मुद्दाम प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला, बस करा मिस जान्हवी. जान्हवीने त्यांच्याकडे पाहणं बंद केलं आणि ज्यूस पिऊ लागली. जणू ती तर उगाचच दुसरीकडे पाहत होती असा भाव करत खूपच मासून बनत होती, जणू काही केलंच नाही. राजवीर तिची नकळत अनभिज्ञ असल्यासारखी वागण्याची ॲक्टिंग पाहून म्हणाला, अर्जुन जेव्हाच घरी परतला तेव्हा त्याने सर्वात आधी जाऊन ती शर्ट तपासली जी तो सकाळी कपाटात ठेवून गेला होता. शर्ट नीट तशीच ठेवलेली पाहताच त्याने सुटकेचा श्वास सोडला. लग्न होईपर्यंत याच शर्टवर भागवावं लागणार आहे. शर्टला मिठी मारत अर्जुन मनातच पुटपुटला. ही तीच शर्ट होती जी त्याने मिशाला ट्रेनमध्ये घालण्यासाठी दिली होती. त्याला भीती वाटत होती की ती आईने चुकून धुण्यात टाकू नये म्हणूनच तो उठताच सर्वप्रथम ती शर्ट पाहायला आला होता. आज पूर्ण दिवस अर्जुन खूप आनंदी होता. त्याच्या चेहऱ्यावरची मोठी स्मितरेषा पाहून कोणीही सांगू शकत होतं की तो अत्यंत खुश आहे, कारण कालचा मिशासोबत घालवलेला वेळ. अर्जुनच्या मनात दिवसभर मिशाच होती, तिच्यासोबत घालवलेले खास क्षण जे त्याच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे सर्वात सुंदर क्षण होते. कधी होणार सगाई, कधी होणार लग्न? फक्त घरचे सगाईसारखंच लग्नासाठीही एवढा वेळ लावू नयेत. तो स्वतःशीच बोलत शर्टचा सुगंध घेत होता. जरी नातं पक्क झाल्यानंतर 15 दिवसांनी सगाईची तारीख ठरलेली होती, तरी अर्जुनला ते 15 दिवसही खूप मोठे वाटत होते. इकडे मेशा आज सकाळी बराच उशिरा उठली. तिला नेहमी उशिरा उठायची सवय नव्हती, पण कालचा प्रवास आणि खूप झालेली शॉपिंग यामुळे ती खूप थकलेली होती. तिच्या आईनेही तिला उठवलं नव्हतं, थकली असणार म्हणून. मेशाही आता अर्जुनला मिस करू लागली होती. अर्जुन इतकं नाही, पण जेव्हा त्याच्याबद्दल कोणतीही गोष्ट आठवायची किंवा घरी त्याचा उल्लेख व्हायचा तेव्हा तिचे गाल लाजेने लाल व्हायचे. राजवीरने जेवण संपवलं आणि वेटरला बिल आणण्याचा इशारा केला. वेटर बिल घेऊन आला. राजवीरने बिलाकडे न पाहताच आपल्या पाकिटातून कार्ड काढून वेटरकडे दिलं. त्यासोबत काही गुलाबी नोटा काढून टेबलावर ठेवल्या. 10-12 2,000च्या नोटा पाहून जान्हवीचा तर थक्कच झाला. इतके पैसे? आपण काही एवढं मागवलंही नव्हतं. हे तर चक्क 20-22 हजार दिसत आहेत. ते स्वतःशीच पुटपुटली. राजवीर वेटरला इतके पैसे देणार हे पाहून जान्हवी पूर्णपणे हैराण झाली होती. राजवीरने त्या नोटा वेटरकडे पुढे करत म्हटलं, ही तुझी टिप, त्यानंतर बोला. हे ऐकताच जान्हवीला वाटलं तिचे कान चुकीचं ऐकू लागले आहेत. तिला खात्रीच बसत नव्हती की तिने बरोबर ऐकलं का. थोडा वेळ स्वतःला रोखूनही ठेवूनही तिच्या तोंडातून अनायासे बाहेर पडलंच, टीप. त्यानंतर राजवीरने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि उठून निघायला लागला. जान्हवीच्या मनात मात्र अनेक विचार वेगाने फिरत होते. इतकी टीप, मग बिल किती असेल? राजवीर निघून गेला तेव्हा जान्हवीने गडबडीत बिल हातात घेतलं. बिल पाहताच तिच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फाटले.
तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना म्हणून ती अगदी लहान मुलांसारखी शून्य मोजू लागली. तेवढ्यात राजवीर मागे वळून पाहतो तर जान्हवी अजूनही तिथे उभी राहून बिलाच्या शून्यांची मोजणी करण्यात गुंग होती. हे देवा, 5 लाखाचं बिल! जान्हवी घाबरून पुटपुटली. असं काय खाल्लं या माणसाने? 2-3 आयटमच तर ऑर्डर केली होती. तेवढ्यात राजवीर तिच्या जवळ येऊन गंभीर आवाजात म्हणाला, चालायचं नाही का मिस जान्हवी, की इथेच राहण्याचा विचार आहे? अचानक कानात आवाज घुमल्यासारखा झाल्याने जान्हवी दचकली. दोघे लिफ्टकडे निघाले. लिफ्टमध्ये पोहोचताच एका मजल्यावर दरवाजे उघडले आणि एक अतिशय सुंदर मुलगी आत आली. तिने गुडघ्यापोटची बोल्ड वन पीस, महागड्या हाय हिल्स आणि चेहऱ्यावर जड मेकअप केला होता. दिसायला ती अतिशय आकर्षक होती. लिफ्टमध्ये येताच तिची नजर थेट राजवीरवर गेली आणि ती एक क्षण तिचा श्वासच अडकल्यासारखा झाला. ती मुद्दामून जान्हवी आणि राजवीर यांच्यामध्ये उभी राहिली. तसं होताच जान्हवी त्यांना जागा मिळावी म्हणून मागे सरकली. हे पाहून राजवीर मनातच संतापला. त्याने जान्हवीचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि अगदी स्वतःजवळच उभी केली. नावडत्या नजरेने त्या मुलीला एक पाऊल मागे घ्यावं लागलं, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जळफळ दिसत होती. या मुलीत असं काय आहे जे माझ्यात नाही? हा मुलगा मला सोडून हिच्यासोबत का उभा आहे? नक्की याच्या नजरा खराब आहेत, म्हणूनच ही 2 पैशाची मुलगी त्याला चांगली वाटली. ती मुलगी मनातल्या मनात कुजबुजली. ती राजवीरच्या पर्सनॅलिटीने खूप प्रभावित झाली होती. तिला अजून हे माहिती नव्हतं की हा दुसरा कोणी नसून राजवीर सिंह ओबेरॉय आहे, ज्याला मिळवण्याचं स्वप्न अनेक मुली पाहतात. त्याची ओळख खूप सिक्रेट असल्याने फारच कमी लोकांनी त्याला कधी पाहिलं होतं. राजवीरने तिला जवळ घेतलं तेव्हा जान्हवीला मात्र थोडं विचित्र वाटलं, पण तिने प्रतिक्रिया दिली नाही. दोघे कारमध्ये बसले, पण जान्हवीच्या मनात अजूनही बिलाचीच चर्चा चालू होती. 5 लाख ते कसं शक्य होतं? थोड्या अंतरावर गेल्यावरच त्यांना त्यांच्या पुढच्या 2 गाड्या एकमेकींना धडक देऊन पलटताना दिसल्या. त्यानंतर लगेचच त्या गाड्यांमध्ये आग लागली. हे दृश्य पाहताच जान्हवीचा थरकाप उडाला. ड्रायव्हर ब्रेक दाबू लागला, पण ब्रेक काम करत नव्हते. सर, ब्रेक काम करत नाहीयेत, ड्रायव्हर घाबरून ओरडला. हे ऐकताच राजवीरला लगेच समजलं. पुढच्या गाड्यांचेही ब्रेक्स फेल झालेले म्हणजे हा योगायोग नव्हता, ही पूर्णतः आखलेली साजिश होती. एकाच वेळी सगळ्यांच्या ब्रेक्स फेल होणं अशक्य होतं. थेट मृत्यू आपल्या समोर उभा असल्याची जाणीव होताच जान्हवी जवळजवळ कोसळली. काय? ब्रेक फेल? नाही नाही, मला मरायचं नाही आहे. जान्हवी हिस्टेरिकल होऊन ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून राजवीरने तिला एकदम कठोर नजरेनं पाहिलं आणि ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. राजवीरचा शांत चेहरा पाहून जान्हवी थक्क झाली. एवढं भयानक दृश्य असूनही तो निवांत होता, जणू काहीच घडत नाही आहे. राजवीरच्या आयुष्यात अशी प्रसंग नवीन नव्हते, त्यामुळे तो फार घाबरत नसे. पण जान्हवीसाठी ही पहिलीच वेळ होती आणि ती आतून पूर्णपणे कोसळली होती. ती चिडून जोरात ओरडली, आपण ऐकलं नाही का? ब्रेक फेल झाला आहे. आपण मरायला लागलो आहोत. राजवीरने पुन्हा तिच्याकडे कडक नजर टाकली, जणू चूप बस असा इशारा देत. याला नक्की धक्का बसला आहे, याचा मानसिक तोल बिघडला आहे. जान्हवी मनात पुटपुटली, अशा परिस्थितीत एवढं नॉर्मल कोण असतं? त्यानंतर पुढच्या गाड्यांचा स्फोट पाहून ती अधिकच घाबरली होती. तिला वाटत होतं आता आमची पाळी. हे भगवान, कृपा करा. ती ओरडत कारचं दार उघडू लागली. त्याआधीच राजवीरने तिला झपाट्याने हातात खेचून घट्ट पकडलं. हे काय करताय आपण मिस जान्हवी? तो त्रासलेल्या आवाजात म्हणाला.
मी खाली उडी मारेन, मला मरायचं नाही आहे. त्यानंतर जान्हवी निर्धाराने ओरडली. इतकं ऐकताच जान्हवीच्या कानांवर जणू काही झिणझिण्या आल्या. तिला वाटलं तिने काहीतरी चुकीचंच ऐकलं आहे. तिच्या तोंडून पटकन शब्द निघालाच, टीप. राजवीरने तिला एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिलं आणि निघण्यासाठी उठला. जान्हवीच्या डोक्यात मात्र एकामागून एक विचारांचे वादळ सुरू झाले. इतकी टीप दिली तर बिल किती असेल? राजवीर पुढे निघून गेला, पण जान्हवी थांबली. ती चिडून ओरडली, आपल्याला ब्रेक फेल झाल्याचं कळत नाही का? आपण मरायला लागलो आहोत. राजवीरने तिला पुन्हा एक घुरघुरणारा कटाक्ष टाकला, जणू सांगत होता, शांत बसा. जान्हवी मनात म्हणाली, याला तर नक्की धक्का बसलाय, मानसिक संतुलन गेलं दिसतंय. या परिस्थितीत इतकं शांत राहतोय म्हणजे वेडाच झाला असणार. समोरच्या गाड्या भयानकपणे फुटत होत्या. ते पाहून जान्हवीची अवस्था आधीच बिकट होती. आता आपली पाळी कधीही येईल अशी तीच खात्री झाली. हे देव बाप्पा, कृपा करून वाचवा, असं म्हणत ती घाईघाईने कारचं दार उघडू लागली. पण तिच्या पुढची हालचाल होण्याआधीच राजवीरने हात पुढे करून तिला जोरात आपल्या मिठीत घेतलं, ओढलं. काय करते आपण, मिस जान्हवी? तो चिडून म्हणाला. मी इथून उडी मारणार, मला मरायचं नाही. जान्हवी ओरडत म्हणाली. गाडीची स्पीड पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर गेली होती. जर जान्हवीने त्या क्षणी उडी मारली असती तर ती नक्कीच मरती. काय करताय मी जान्हवी? असं उडी मारली तर दुखापत होईल. राजवीर तिला समजावत म्हणाला. हो, दुखापतच होईल ना, किमान जिवंत तरी राहीन. सोडा मला. तिच्या डोक्यात काहीच समजत नसल्यामुळे ती हट्टाने बोलत राहिली. आणि त्यानंतर पण राजवीरने तिला अजून घट्ट पकडून ठेवलं. जान्हवी त्याच्या बाहुपाशात सुटण्यासाठी झटत होती, पण त्याची पकड इतकी मजबूत होती की तिला सुटणं अशक्य होतं. त्याने दोन्ही बाहूंनी तिला आपल्या छातीजवळ ओढून धरलं होतं आणि ती सतत त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. मला सगळं कळलंय. सरळ बोला ना, मला मारण्याचा प्लॅन केला आहे तुम्ही? नाहीतर का जबरदस्ती होती मला पुढच्या गाडीत बसवण्याची? तिच्या भीतीतून, गोंधळातून जे मनात येत होतं ते ती तसंच बोलत होती. शांत, अगदी शांत, एकही शब्द नाही. आता समजलं? राजवीर रागाने तिच्याकडे पाहून म्हणाला. त्यांच्या मागच्या गाड्याही एकामागोमाग अनियंत्रित होताना दिसत होत्या. त्या गाड्या येऊन त्यांची गाडी धडके त्याआधीच ड्रायव्हरने गाडी कच्च्या रस्त्याकडे वळवली. राजवीरला खात्री होती की हा अपघात काही योगायोग नव्हता. एकाच वेळी सर्व गाड्यांचे ब्रेक फेल होणं म्हणजे कुणीतरी मुद्दाम केलेली सगळी योजना होती आणि त्याच्या मनात कोणावर संशय आहे हेही त्याला चांगलं माहीत होतं. जान्हवी बराच वेळ झगडत राहिली, पण राजवीरच्या पकडीमुळे तिला सुटणं अशक्य होतं. शेवटी ती थकून गेली आणि प्रयत्न करणंही थांबवून शांत बसली. तिचा श्वास जड झाला होता. हृदयाचे ठोके जोरजोराने धडधडत होते. दोघे इतके जवळ असल्याने तिची धडधड राजवीरला स्पष्ट ऐकू येत होती. तिचा गरम श्वास त्याच्या मानेला जाणवत होता आणि त्यांचे नियंत्रण ढासळू लागले. तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते. त्याची पकड तिच्यावर थोडी सैल झाली आणि त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यावर स्थिर झाले. तेवढ्यात ड्रायव्हर ओरडला. गाडी समोरच्या झाडावर आदळणार होती. राजवीर भानावर आला आणि जान्हवीला पुन्हा एकदा घट्ट पकडून घेतलं. जोरदार धडकेमुळे जान्हवी पुढे फेकली गेली असती, पण राजवीरने हात तिच्या कपाळावर ठेवला. त्याच्या हातावर मात्र जोरदार मार बसला व दुखापत झाली. गाडी धडकताच थांबली. भीतीने जान्हवीने डोळे मिटून राजवीरला घट्ट पकडले होते. गाडी थांबताच राजवीर तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, एव्हरीथिंग इज ऑल राईट. शांत व्हा.
त्याच्या आवाजाने ती हळूहळू शांत झाली. डोळे उघडले तेव्हा ती त्याच्या खूप जवळ चिकटलेली होती. राजवीरने अजूनही तिला कवटाळलं होतं. भानावर येताच ती घाईघाईने त्याच्यापासून दूर झाली. तिचं असं वागणं राजवीरला फारसं आवडलं नाही. सॉरी, मी मी ती काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत होती, पण राजवीर तिला मध्येच थांबवत म्हणाला, आणि तो गाडीतून उतरला. जान्हवीही त्याच्या मागोमाग बाहेर आली. बाहेर येताच ती ओरडली, हे कुठे आलो आपण? आता मी घरी कसं जाणार? तिच्या या त्रागाकडे पाहून राजवीर मनातच म्हणाला, अगं विचित्र मुलगी, जे वाचलाय हे मोठं आणि हिला घराची पडलीये. तो फोन काढतो, पण जंगलात नेटवर्क नव्हतं, त्यामुळे तो चिडून जरा अस्वस्थ झाला. ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड बाहेर आले. राजवीरने त्यांना काही इशारा केला आणि ते दोघेही पुढे निघून गेले. राजवीर टॉर्च ऑन करून उभा राहिला. मी घरी कसं जाणार? जान्हवी रागाने पुन्हा म्हणाली. ज्या दिशेने आलो त्याच दिशेने जा, घरी पोहोचशील. राजवीर त्रस्तपणे म्हणाला, काय? मी तुमच्यासोबत आले, मला घरी पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे. ती पाय आपटत म्हणाली, पहिल्यांदा मी स्वतःच्या जाण्याचा बेत करू दे, तुझाही करेन. राजवीर सरळ म्हणाला. तेवढ्यात जोरदार वारा सुटला. झुडपातून काही आवाज येताच जान्हवी घाबरली. ती झटकन राजवीरचा हात पकडून उभी राहिली. वाऱ्याने तिला थंडीही वाजू लागली. राजवीरने आपला कोट काढून तिच्या अंगावर टाकला. ती काही न बोलता कोट घेतला. ड्रायव्हर, बॉडीगार्ड पुन्हा आले. सर, या बाजूने, ते म्हणाले. राजवीर त्यांच्या मागे चालू लागला. जान्हवी ही तत्काळ त्यांच्या मागे गेली. अंधारामुळे तिला मार्ग दिसत नव्हता. तिचा पाय वाकला आणि ती पडणारच होती. तेवढ्यात राजवीरने तिच्या कमरेला पकडून तिला सांभाळलं. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले. ती त्याच्या मानेला धरून होती. तिच्या जलद श्वासांचा स्पर्श राजवीरला जाणवत होता. दोघे एकमेकांकडेच पाहत थबकले. तेवढ्यात घनदाट कडक आवाज आला. एव्हरीथिंग इज ऑल राईट. राजवीरचा बॉडीगार्ड टॉर्चचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर टाकून उभा होता. दोघेही भानावर येत सरळ उभे राहिले. जान्हवीला प्रचंड अवघडल्यासारखं झालं. या, लेट्स गो, राजवीर म्हणाला. जान्हवीला चालताना त्रास होत होता, म्हणून राजवीरने स्वतःहून तिचा हात धरला आणि तिला आधार देत चालू लागला. थोड्या वेळाने ते एका मोठ्या गुहेपाशी पोहोचले. सर, आज सगळी व्यवस्था केली आहे. जे थोडंफार आहे ते ठेवून जातो, ड्रायव्हर म्हणाला आणि दोघेही निघून गेले. गुहेतून मंद प्रकाश येत होता. राजवीरने अजूनही तिचा हात पकडलेलाच होता. तो पुढे जाणार इतक्यात जान्हवीने हात मागे ओढत म्हटलं, मी आत नाही येणार. राजवीर शांतपणे म्हणतो, ॲज यू विश. आणि जणू तिच्याच हट्टीपणावर तिचे दात चावले जाण्यासारखी ती रागाने उभी राहिली. खडूस, जान्हवी पुटपुटली. तेवढ्यात हलकी हलकी पावसाची रिमझिम सुरू झाली. राजवीर आत जाताना पाहून जान्हवी ही पाय आपटत त्याच्या मागून आत गेली, कारण त्याच्यासोबत गुहेत जाण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण ती खूप घाबरलेली होती. गुहेत एखादा जंगली प्राणी वगैरे असू शकतो, ती काळजीने म्हणते. पण राजवीर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम त्याच्यावर झाला नाही. तो शांतपणे आत चालत गेला. गुहेत मशाली पेटलेल्या होत्या, त्यामुळे आज चांगली उजेड होता. सगळं साफसफाईत दिसत होतं. मधोमध काही लाकडं लावून शेकोटी तयार केली होती आणि बाजूला गवत फूस टाकून एक साधंसं बिछानं बनवलं होतं. इतक्या कमी वेळात राजवीरच्या बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरने एवढी तयारी केली हे पाहून जान्हवी अवाक झाली. बाहेर अजूनही हलका पाऊस टिपकत होता. तेवढ्यात एकदम विजा कडकडल्या.
त्या आवाजाने जान्हवी दचकली आणि घाबरून ती सरळ राजवीरच्या छातीवर जाऊन चिकटली. तिच्या डोळ्यांनी घट्ट मिटलेले होते आणि ती राजवीरला घट्ट पकडून उभी होती. राजवीर फक्त तिच्याकडे पाहत होता. त्याने अद्याप हात वर केले नव्हते, पण जान्हवीचे हात मात्र त्याच्या पाठीवर अजूनच घट्ट होत होते. तोही आता तिची कंबर पकडून तिला शांत करण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात सर अशी आवाज आला. आवाज येताच राजवीरने तिला अलगद बाजूला करत स्वतःपासून दूर केलं. राजवीरने असं अचानक दूर केल्यावर जान्हवी भानावर आली आणि तिला कळलं की ती इतक्या वेळ त्याला मिठी मारून उभी होती. तिचे गाल लाजेने लाल झाले. हे मी काय केलं म्हणून ती स्वतःलाच मनात शिव्या घालू लागली. बॉडीगार्डने कॉफी मेकर आणि एक ब्लँकेट देऊन निघून गेले. त्यांच्या गेल्यावर जान्हवीला आणखीनच अवघडल्यासारखं वाटलं. ओ, मी फक्त घाबरले होते, ती हळूच म्हणाली. ती नाही इच्छित होती की राजवीर तिच्याबद्दल काही चुकीचं समजावं. ठीक आहे, राजवीरने काहीच घडलं नाही अशा शांत स्वरात उत्तर दिलं. तो स्वतःसाठी कॉफी बनवू लागला आणि कप दाखवत तिलाही विचारलं. जान्हवीने सरळ नकारार्थी मान हलवली आणि मनातच पुटपुटली, या कडवट द्रावणापेक्षा मी असेच मरलेली बरी. राजवीरने तिला गवताच्या बिछाण्यावर बसायला इशारा केला. जान्हवी एका बाजूला बसून शेकोटीच्या उभेत हात तापवू लागली. राजवीरही दुसऱ्या बाजूला येऊन बसला. बाहेर पाऊस वाढत होता आणि थंडीही. त्याने जवळ ठेवलेलं ब्लँकेट तिच्याकडे दिलं. जान्हवीने ते क्षणाचंही विलंब न करता घेतलं. राजवीर अजूनही बसलेलाच होता, म्हणून जान्हवीने त्याचा कोट काढून त्याला परत दिला. राजवीरने कोट परत घातला. सामान्यतः तो दुसऱ्या कोणी वापरलेले कपडे परत घालत नसे, पण आजचा दिवस पूर्णपणे वेगळा वाटत होता. तो राजवीर मुलींना पाहून चिडायचा आणि लांब पळायचा. तो आज या साध्या सुध्या मुलीकडे अनाकलनिकपणे आकर्षित होत होता. ते ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड कुठे गेले? जान्हवीने विचारलं. घरी जाण्याची तयारी करत आहेत, राजवीर म्हणाला. जान्हवीने मुलासारखी मानेने होकार दिला. हो, त्यांचंच बघत आहेत. मग जान्हवी काही बोलणार इतक्यात राजवीरने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. ती मोठ्या गोल डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत राहिली. एक क्षणाने त्याने बोट हटवलं. आज पुरे, इतकं बोलल्यानंतर माझ्याकडे आणखी शब्द शिल्लक नाहीत. तुम्ही एवढं कसं बोलता? राजवीर तिच्या अखंड प्रश्नांनी त्रस्त झाल्यासारखा म्हणाला. राजवीर पुन्हा कॉफी पीत बसला. शेकोटीचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर सरळ पडत होता, त्यामुळे त्याचा देखणा चेहरा आणखी उठून दिसत होता. अचानक जान्हवीची नजर त्याच्यावर गेली आणि ती एकटक त्याच्याकडेच पाहू लागली. आज पहिल्यांदाच तिने राजवीरकडे इतकं बारीकाईने पाहिलं होतं. तो खरोखरच खूप हँडसम दिसत होता. तिची नजर त्याच्यापासून हटतच नव्हती. हँडसम तर आहेच हा खडूस, ती मनातच विचार करू लागली. दिदा, ए दिदाड्या, अनुड्या. जान्हवीने ज्या नजरेने राजवीरकडे पाहत होती त्यामुळे राजवीरला थोडंसं विचित्र वाटत होतं. त्यानं चेहरा तिच्याकडे वळवला तशी जान्हवीची नजर त्याच्या नजरेला भिडली. ती लगेच अस्वस्थ झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तिचं ते वागणं पाहून राजवीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. काय करतेस जान्हवी तू? वेडी झालीस का? का बघतेस या खडूसकडे? राजवीर तिच्याकडे पाहताच जान्हवी मनातच चिडून बोलली. बाहेर पाऊस जोरात पडत होता आणि वेळही खूप झालेली होती, त्यामुळे जान्हवीला झोप यायला लागली. ती बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागली. राजवीरनं पाहिलं तेव्हा ती पडणारच होती. त्यानं तत्काळ हात पुढे गेला आणि जान्हवी त्याच्या छातीला बिलगून एखाद्या लहान मुलासारखी झोपी गेली. त्यानं तिला हलकेच एका बाजूला आडवं केलं. जान्हवी अगदी निरागस मुलासारखी झोपली होती. राजवीर बराच वेळ तिला पाहतच बसला. किती विचित्र मुलगी आहे ही.
कुठेही झोपते. एवढ्या ऑलमोस्ट अस्वस्थ जागी इतक्या आरामात कसं झोपू शकतं कोण? तो खांदे उडवत म्हणाला. जान्हवी इतक्या सुखात झोपली होती की ती अस्वस्थ जागेवर झोपली आहे याचा लवलेशही जाणवत नव्हता. जणू तिला याची सवयच होती. तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर येऊन पडले होते. ते बाजूला करण्यासाठी राजवीर तिच्या जवळ बसला. त्यानं तिचे केस हलकेच मागे कानामागे सारले. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ आला होता. जवळजवळ तिच्या शेजारीच तो आडवा झाल्यासारखा. केस बाजूला करताच त्याचं लक्ष तिच्या कानाजवळ असलेल्या छोट्याशा तिळाकडे गेलं आणि तो आकर्षित झाला. स्वतःला आवरण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो थांबू शकला नाही. तो तिळावर ओठ ठेवणार इतक्यात जान्हवी हलकीशी हलली. बहुतेक त्याच्या स्पर्शानं तिला काही जाणवलं असावं. ती हलताना पाहून राजवीर गडबडीत दूर जाऊन बसला, पण जान्हवी अजूनही झोपेतच होती. राजवीरला स्वतःवर राग आला. तो उठून दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्यानं मुठी आवळून घेतल्या. काय करतोस रे राजवीर, तू वेडा झालायस का? तो स्वतःशीच कुरकुरत होता. आणि त्यानंतर तेवढ्यात बाहेर जोरात वीज कडाडली. त्या आवाजानं झोपेतली जान्हवी दचकून थरथरली. प्रचंड थकव्यामुळे ती पुन्हा जागीही झाली नाही. तिला असं थरथरताना पाहून राजवीरला थांबवेना. तो पटकन तिच्याकडे गेला. त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला सुरुवात केली. झोपेतच दचकलेल्या जान्हवीची भीती त्याच्या स्पर्शानं शांत झाली. तो तिच्या जवळच बसून तिचं रक्षण करत राहिला. दरम्यान, नक्की ना, तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ना की तो मेलाय? एक भारी आवाजात माणूस आपल्या साथीदारांना विचारत होता. हो, आम्ही स्वतः पाहिलं. सगळ्या गाड्या ब्लास्ट होताना बघितल्या. गुंडासारखा दिसणाऱ्या त्यातील एकाने उत्तर दिलं. ठीक आहे, आता तुम्ही जा. माणसाने हाताने इशारा करत म्हटलं. बाकीचे पैसे कधी देणार? आम्हाला शहराबाहेर पळायला पाहिजे, दुसरा माणूस विचारत म्हणाला. हो, होण्यापूर्वी अड्ड्यावर येऊन जा, मिळतील तुमचे पैसे. तो माणूस म्हणाला. 10 लाख बाकी आहेत, विसरलात का? एकाने मुद्दाम आठवण करून दिली. अरे, आठवतंय ना, चिंता करू नका, मिळतील. आणि 10 लाख ॲडव्हान्स पण घेतले तेही आठवा. काम जर बोंबललं तर बघा मग, त्यानं धमकीच्या सुरात उत्तर दिलं. एका मोठ्या हॉलमध्ये एक मोठा टीव्ही सुरू होता. न्यूज चॅनल सतत बदलत होती. तेवढ्यात एक माणूस आत आला. मॅडम, काम झालं. सोफ्यावर बसलेली लेडी डेव्हिल स्मिथ हास्य करत म्हणाली. यावेळी खात्री आहे ना? रवी. हो मॅडम, यावेळी आम्ही सगळ्या गाड्यांचे ब्रेक फेल केले होते. तो कोणत्याही गाडीत बसला असता तरी त्याचा मृत्यू ठरलेलाच होता. रवी आत्मविश्वासाने म्हणाला. गुड, पण न्यूज चॅनलवर काही दिसतं का नाही आहे? लेडीने विचारलं. त्या गाड्या सापडल्या आहेत त्या शहरापासून खूप दूर आहेत. तिथे लोकांचा वावरही फार कमी आहे. त्यामुळे सकाळपर्यंत ही बातमी बाहेर येणार नाही. रचित अद्याप बातमी बाहेर न जाण्याचं कारण सांगत होता. ठीक आहे, तरीही तू नीट तपास करून घे. यावेळी त्याला नक्की संपवलं गेलंय ना? ती बाई पुन्हा रवीला म्हणाली. जी मॅम, रचित नम्रपणे म्हणाला. पण त्याची काय विचित्र किस्मत आहे. अजूनपर्यंत त्या लोकांचा काहीच ठसा मिळायला हवा होता. पण रागाने ती बाई सोफ्याजवळ ठेवलेल्या वासला हात मारते आणि तो क्षणात जमिनीवर पडून तुकडे होतो. 2-3 तासांनी रवी परत येतो आणि म्हणतो. मॅम, बातमी अगदी बरोबर आहे. त्या सर्व गाड्या भयानकरित्या अपघातग्रस्त सापडल्या आहेत. एकही माणूस जिवंत नाही. आणि राजवीर? ती बाई रचितकडे पाहून विचारते. जी मॅम, तोही त्याच गाड्यांमध्येच बसून गेला होता. मी पूर्ण खात्री करून आलो आहे. रचित माहिती देतो. फायनली राजवीर, मी तुला हरवलं, तुला देवाघरी पोहोचवलं. ती बाई अतिशय आनंदी दिसत होती. मॅम,
ते उरलेले पैसे? रवी म्हणाला. थांब, घेऊन येते. असं म्हणत ती बाई आत जाते. थोड्या वेळाने ती एक बॅग घेऊन येते. हे पैसे, आणि त्यांना सांग आता इथे कधीही दिसू नका, कुठेही दूर निघून जा. ती बॅग रवीकडे देताना म्हणाली. सकाळ झाली होती. पाऊस देखील थांबला होता. राजवीर शांतपणे उभा राहून जान्हवी उठण्याची वाट पाहत होता. पण जान्हवी तर गाढ झोपली होती. तिला उठायची काही घाई नव्हती. राजवीर भिंतीला टेकून काहीतरी विचारात गुंतला होता. त्याच्या मनात काय सुरू होतं हे कोणालाही सांगता येणार नव्हतं. थोड्या वेळानं आळस देत जान्हवी उठते. इकडे तिकडे पाहते. क्षणभर तिला काहीच समजत नाही. पण मग तिची नजर राजवीरवर जाते, जो तिला एकटक पाहत होता. आणि इतक्यात तिला मागच्या रात्री घडलेलं सगळं आठवतं. ती इथे कशी आली आणि का आहे? राजवीरकडे तसा पाहताना जान्हवी हडबडून उठते. इकडे कपडे नीट करते आणि त्याच्या जवळ येऊन उभी राहते. ती काही बोलणार इतक्यात राजवीर म्हणतो, जर तुमची झोप पूर्ण झाली असेल मी जान्हवी तर निघूया. राजवीरचे शब्द तिच्यासाठी एखाद्या टोमण्यापेक्षा कमी नव्हते. पण ती नुकतीच उठली असल्यामुळे जास्त बोलण्याचा मूड नव्हता. ती फक्त मान हलवते आणि त्याच्या मागे चालू लागते. गाडीपर्यंत पोहोचल्यावर दोघेही थांबतात. ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड दोघेही दिसत नव्हते. काही क्षण शांतता पसरते आणि शेवटी जान्हवी विचारते, आता घरी कसं जाणार? राजवीर तिच्याकडे बघून चिडवण्याच्या सुरात म्हणतो, अरे वा, आता आठवलं की आपण जंगलात आहोत. तुम्हाला इतकं आरामात झोपलेलं पाहून मला तर वाटलं तुम्ही जंगलातच राहता कदाचित. त्याच्या बोलण्यावर जान्हवीचा राग उफाळून येतो. तीही तडक म्हणते, आपण इथे माझ्या नव्हे तर तुमच्या गाड्यांमुळे आलो आहोत. इतक्या खराब गाड्या ठेवतात कोण? वेटरला टिप देण्यापेक्षा एक चांगली गाडी विकत घ्यायची ना तुम्ही. हे ऐकताच राजवीरचा राग भडकतो. त्याच्या करोडोंच्या गाड्यांना तिने खराब म्हटलं होतं. तो पुढे जात तिच्याकडे उंगली दाखवत येऊ पाहतो. ते पाहून जान्हवी थोडी घाबरते, मागे सरकते. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून राजवीर अचानक थांबतो आणि मागे हटतो. राजवीर मागे सरकताच जान्हवी सुटकेचा श्वास टाकते. खडूस कुठला? राजवीर वळताच ती हळूच पुटपुटते. काही म्हणालात मिस जान्हवी? तो विचारतो. नाही, काहीही नाही, ती मासूम चेहऱ्याने उत्तर देते. राजवीर अजूनही ड्रायव्हर आणि बॉडीगार्डची वाट पाहत होता. पण ते दोघं कुठेच दिसत नव्हते. जान्हवी ही शांत उभी होती, कारण पुन्हा वाद होऊ नये आणि मग काय होईल सांगता येत नाही. म्हणून तिने शांत राहणंच योग्य समजलं. मला खूप भूक लागली आहे मम्मी. जान्हवी लहान मुलांसारखी आपले पोट पकडून रडवेला चेहरा करत म्हणाली. जान्हवीला असं करताना पाहून राजवीरने कारची डिक्की उघडली आणि एक बिस्किटांचा पाकिट काढून तिच्याकडे दिलं. हे घ्या, खा. बिस्किटांचा पाकिट मिळताच जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद आला. ती लगेच म्हणाली, थँक्स, मला खूप भूक लागली आहे. पण बिस्किटांचा पहिला घास घेताच तिचा आनंद गायब झाला. कसेबसे तिने तो घास गिळला. कसा गिळला हे तीच जाणत होती. तिला आता राजवीरवर खूप राग येत होता. ती संतापून त्याच्याकडे गेली आणि बिस्किट त्याच्या हातात परत कोंबली. तिला एवढ्या रागात पाहून राजवीर गोंधळून गेला. हे अचानक काय झालं? हो, मला भूक लागली आहे हे खरंय,
पण तुम्ही माझ्याबरोबर असं कराल हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. जान्हवी राग आणि रडू दोन्ही मिसळलेल्या आवाजात म्हणाली. राजवीर अजूनही काही समजू शकत नव्हता. मी हे काय केलं आहे? का ओरडताय माझ्यावर? आणि त्यानंतर, हो हो, आता निरागस बनू नका, मला सगळं कळलं आहे, जान्हवी पुन्हा रागाने म्हणाली. आता राजवीरलाही चीड आली. तो तिच्याकडे एक पाऊल टाकताच जान्हवी मागे सरकली. तिच्या मागे एक कार होती. ती आणखी मागे जाऊ शकत नव्हती. राजवीर अगदी जवळ येत होता. ते दुसरीकडे जाणार तेवढ्यात राजवीरने हात कारवर ठेवत तिचा मार्ग अडवला. जान्हवी घाबरली. हे हे काय करत आहात तुम्ही? ती कापऱ्या आवाजात म्हणाली. राजवीरच्या श्वासाची ऊब तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती आणि तिचं हृदय अधिकच जोरात धडधडू लागलं. मला हे कळायला हवं ना, मी असं काय केलं की तुम्ही माझ्यावर एवढं ओरडत आहात? राजवीर भुवया उंचावत विचारतो. तुम्ही तुम्ही मला कुत्र्याचं बिस्किट दिलं, जान्हवी थोडं हकलत म्हणाली. हे ऐकताच राजवीरने तिला सोडून वळून घेतलं. जान्हवीने सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या क्षणात तो पुन्हा फिरला आणि म्हणाला, हे तुम्हाला कुत्र्याचं बिस्किट वाटतं? मी कारमध्ये कुत्र्याचं बिस्किट ठेवतो? तुमचं डोकं ठीक आहे का मिस जान्हवी? हे माझं बिस्किट आहेत. असं म्हणत राजवीरने मुद्दाम एक बिस्किट खाऊनही दाखवलं. राजवीरला इतकं सहज खाताना पाहून जान्हवीचा चेहरा पडला. इतकी चवहीन बिस्किट कोण खातं? तुमचं टेस्ट एवढं वाईट आहे का? ती चिडून म्हणाली. ही बिस्किटं आयात केलेली डाएट बिस्किट होती, विशेषतः राजवीरसाठी मागवलेली. भारतात तर ती सहज मिळणंही शक्य नव्हतं. ऑर्डर दिल्यानंतर कित्येक दिवसांनी तयार झाली आणि त्यांची किंमत तर जान्हवीच्या 3 महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त होती. राजवीर शांतच राहिला. मोठ्या जनावरासारखेच आहे ते, जान्हवीने हळूच पुटपुटलं, पण ते राजवीरच्या कानावर पडलं. काय काय म्हणालात तुम्ही? तो विचारतो आणि त्यानंतर काही नाही, काही नाही असं म्हणत जान्हवी बाजूला जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने राजवीरने पुन्हा बिस्किट पुढे करत विचारलं, भूक असेल तर खा मिस जान्हवी, नाही तर मी ठीक आहे. यापेक्षा मी उपाशी मरेन. जान्हवीचा पक्का नकार. जशी तुमची इच्छा, राजवीर छोटा उत्तर देतो. दोघेही विरुद्ध दिशेला उभे होते, तरीही मध्येच एकमेकांकडे नजर टाकत होते. अचानक ड्रायव्हर एक साधी स्वस्त दिसणारी गाडी घेऊन आला. ती राजवीरच्या इतर लक्झरी गाड्यांसारखी नव्हती. कुठेही VIP नंबर किंवा कोणताही ओळखणारा चिन्ह नव्हतं. राजवीरने ब्लेझर काढून त्या गाडीत ठेवला. ड्रायव्हरने त्याला एक कॅप, चष्मा आणि चावी दिली. आज राजवीर महागडी कार, बॉडीगार्ड काहीही न घेता साध्या माणसासारखा जाणार होता. तो कुणाचं लक्ष आपल्याकडे जाऊ द्यायचं नव्हतं, विशेषतः जान्हवी सोबत असताना. दोघांची सुरक्षा महत्त्वाची होती. त्याने साधा चष्मा घातला, कॅप लावली, एकदम सामान्य दिसत होता. सर, लोकेशन सेट केली, आपण निघा, ड्रायव्हर म्हणाला. राजवीर गाडीच्या दिशेने चालत गेला आणि जाण्याचा इशारा करत कॅप नीट करून ड्रायव्हर सीटवर बसला. जान्हवी ही जाऊन त्याच्या शेजारील सीटवर बसली. राजवीरने सीट बेल्ट लावली आणि कार सुरू केली. जंगलातून बाहेर पडण्याआधी त्याने फोन काढून स्विच ऑफ केला आणि खिशात टाकला. आज राजवीर स्वतः गाडी चालवत होता. हे पाहून जान्हवी खूपच आश्चर्यचकित झाली. आजवर तिने त्याला कधी गाडी चालवताना पाहिलं नव्हतं. त्याच्या पुढे पुढे किंवा मागे मागे आज कुठलीच कार नव्हती. कोणत्याही बॉडीगार्ड नव्हता. तिला अजिबात कल्पना नव्हती की कोणीतरी राजवीरची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच त्याच्या गाडीचे ब्रेक
फेल केले गेले होते. ती एका छोट्या गावातील अत्यंत साधी आणि निरागस मुलगी होती. अशा प्रकारचे कुणावर जीव घेणे हल्ले होऊ शकतात हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. लोकेशनप्रमाणे जंगल संपताच ते दोघे एका घराजवळ थांबले. आपण इथे का थांबलो? गाडी थांबताच जान्हवीने विचारलं. पण राजवीरने काही उत्तर दिलं नाही. तो गाडीतून उतरला. जान्हवीही त्याच्या मागून उतरली. राजवीर सरळ घराच्या दिशेने चालू लागला. मी काही विचारते ना? ती पुन्हा मागून बोलत होती. राजवीर घरात प्रवेश करत गेला आणि जान्हवी बोलता बोलता त्याच्या मागोमाग आत आली. जान्हवीच्या सततच्या बोलण्याने त्रासून तो अचानक मागे वळला. जान्हवी अगदीच त्याच्या जवळ उभी होती आणि अचानक वळलेल्या राजवीरच्या छातीकडे जाऊन आपटली. तिचे हात त्याच्या छातीवरती टेकले गेले. ती अगदी त्याच्या जवळ होती आणि एकटक त्याच्याकडेच पाहत राहिली. त्याच्या इतक्या जवळ येताच तिचे बोलणे थांबलेच. राजवीर चिडून म्हणाला, आपण किती बोलता मिस जान्हवी? थोडा वेळ तरी शांत राहू शकत नाही का? त्याचा आवाज ऐकताच ती दचकली. क्षणभर गोंधळली, पण स्वतःला सावरत म्हणाली, हो, नाही राहू शकत मी शांत. मला घरी जायचे. मला इथे का आणलंय आपण? मला घरी सोडा आणि मग तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा. मी काही बोलणार नाही. आणि पण तसंही. ती पुन्हा न थांबता बोलतच राहिली. आता राजवीर खूपच त्रासला. त्याने तिच्या ओठांवर हलकेच बोट ठेवले आणि ती तशीच गप्प बसली. आपण रोज इतकं बोलता की आज काही एक्स्ट्रा स्पेशल आहे? प्लीज आत्ता नाही. माझ्या डोक्यात भयंकर दुखतंय. राजवीर यावेळी रागवला नव्हता. उलट खूप शांतपणे विनंती करत होता. तो सोफ्यावर जाऊन बसला. जान्हवीही त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली. त्याने इतक्या शांततेने सांगितल्यामुळे ती आणखी काही बोलली नाही. तिला भूक तर खूप लागली होती, पण काय करणार? ती पोट धरूनच बसली होती. राजवीरचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्याला आठवले, रेस्टॉरंटमध्येही तिने काही खाल्लं नव्हतं. जाऊन या, इथं जवळ दुकान आहे, काहीतरी खाण्यासाठी घेऊन या, तो म्हणाला. आणि त्यानंतर माझ्याकडे पैसेच नाहीत, ती मुलांसारखी हात रिकामे दाखवत म्हणाली. राजवीरने वॉलेटमधून पैसे काढून तिच्या हातात ठेवले. हे घ्या आणि काहीतरी घेऊन या, मलाही भूक लागली आहे. जान्हवी जायला निघाली, पण दारातच थांबली. काय आणू? तिने विचारलं. या पैशात जे मिळेल ते घ्या, तो म्हणाला. राजवीरने तिलाच बाहेर पाठवले, कारण त्याचे बाहेर जाणे सध्या सुरक्षित नव्हते. त्याने त्याची महागडी घड्याळ, ॲक्सेसरीज जे त्याला ओळखण्यासारखे बनवत होते सगळे काढून ठेवले होते. तरीही तो धोका घेऊ शकत नव्हता. तो दुसऱ्या खोलीत गेला, कपडे बदलले आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरला. आज तो खूप मानसिक ताणात दिसत होता. दरम्यान जान्हवी सामान घेण्यासाठी बाहेर गेली. जवळपास दुकान शोधू लागली. खडूस स्वतः जाऊन आणू शकत नाही. महाराजच समजतो स्वतःला. एक निरागस मुलीकडून सगळी कामं करून घेतो. लाज नाही वाटत त्याला. ती स्वतःशीच चिडत पुटपुटत होती. अचानक तिला दुकान दिसलं. छान झालं, मीच गेले. तो खडूस आला असता तर खाण्याजोगं काहीतरी आणलंच नसतं. कशी विचित्र चॉईस आहे त्याची. देवा, कसे कसे लोक बनवले आहेत. ती स्वतःशीच बोलत दुकानाकडे गेली. इकडे राजवीर फ्रेश होऊन बाहेर आला. कपडे बदलून तो हॉलमध्ये येत म्हणाला, मिस जान्हवी, मिस जान्हवी. पण जान्हवी कुठेच दिसत नव्हती. ही कुठे गेली? अजूनपर्यंत परतही आली नाही का? राजवीर काळजीने आवाज देत म्हणाला. वॉशरूममध्ये जाऊन तिला अर्धा तास पेक्षाही जास्त वेळ झाला होता. दुकान तर अगदी घराच्या शेजारीच होती. एवढा वेळ लागणं शक्यच नव्हतं. म्हणूनच राजवीरची चिंता वाढत चालली होती. कुठे पळून तर गेली नाही ना?
किंवा कोणत्या अडचणीत सापडली नसेल. तो स्वतःशीच पुटपुटला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर धावतच निघाला. अजून घरापासून फार लांब गेला नव्हता तेवढ्या त्याला समोरून येणारी जान्हवी दिसली. तिच्या हातात भरपूर सामान होतं. राजवीर लगेच पुढे जाऊन तिच्या हातातून सगळं सामान घेतो आणि दोघेही घरात येतात. इतकं सामान? इथे राहायचा तुमचा काही विचार आहे का? आपण इथे फक्त काही तासांसाठी आलो आहोत. तुमचं डोकं ठीक आहे ना मिस जान्हवी? राजवीर चिडचिड करत म्हणाला. हो तर हे सगळं आवश्यक होतं आणि तुम्ही सर म्हणालात जे पैसे दिले आहेत ते माझ्यावर खर्च करा म्हणूनच मी आणलं. ती स्वतःची बाजू शांतपणे मांडत म्हणाली. राजवीरला तिच्याशी वाद घालण्याचा मूड नव्हता. तो थेट जाऊन सोफ्यावर बसून राहिला. जान्हवीने स्वयंपाक सुरू केला. थोड्याच वेळात तिने राजवीरसाठी सँडविच आणि ज्यूस तयार केलं. दोघे शांतपणे बसून खायला लागले. जान्हवी अगदी लहान मुलांसारखी गोंडसपणे खाण्यात गुंगली होती. त्यामुळे ती खूपच सुंदर आणि निष्पाप वाटत होती. राजवीरची नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडेच जात होती. खाणं झाल्यावर राजवीरने तिला हात मुख धुवून येण्यास सांगितलं. जान्हवी लगेच फ्रेश होण्यासाठी गेली. मोठ्या हॉलमध्ये एक लेडी सोफ्यावर बसून टीव्हीवरील न्यूज अतिशय लक्षपूर्वक पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र गंभीर भाव होते. न्यूजवर काल रात्री झालेल्या गाडीच्या भीषण अपघाताबद्दल रिपोर्ट दाखवला जात होता. 2 गाड्यांच्या जोरदार धडकेमुळे झालेला भीषण अपघात. ड्रायव्हरने मद्यपान केले होते, त्यामुळे नियंत्रण सुटल्याचे समजते. अनेक निरपराध लोकांचे जीव गेले. गाड्यांच्या स्थितीमुळे त्यांची ओळख पटवणं पोलिसांसाठी अशक्य झाले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटल्यावर नातेवाईकांना कळवण्यात येईल. न्यूज अँकर सातत्याने माहिती देत होती. या गाड्या कोणाच्या? या अपघातामागचं सत्य काय? पोलीस तपास करत आहेत. काहीही निष्कर्ष मिळताच आपण सर्वात आधी तुम्हाला कळवू. पाहत रहा सबसे पहिले. अँकरचा आवाज टीव्हीवर घुमत होता. तेवढ्यात एका व्यक्तीची एंट्री झाली. मॅडम, आपण बोलावलं होतं. तो रवी. थोडी गडबड होऊन गेली आहे, ती लेडी गंभीर आवाजात म्हणाली. पैसे दिले आहेत ना त्यांना? हो मॅडम, सगळे पैसे देऊन झाले. रवीने शांतपणे उत्तर दिलं. छान. त्यांना सांग इथून जितक्या दूर जाऊ शकतील तितक्या दूर निघून जावं. आम्हाला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्नही करू नको. पोलिसांच्या हाती लागले तरी आमचं नाव कुठेही येऊ नये. केस शांत झाल्यावर आपण त्यांना सोडून घेऊ. नीट समजावून सांग. जी मॅडम, मी आधीच त्यांना सर्व काही स्पष्टपणे सांगितलं आहे. काळजी करू नका, रवी आत्मविश्वासाने म्हणाला. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.